नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते धुळ्यात झाले गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन। महायुती सरकारच्या कार्यकाळात धुळे जिल्ह्यात उद्योग विश्वाला नवे बळ मिळालेले असून धुळ्यात हॉटेल टॉपलाईन येथे आयोजित गुंतवणूक परिषदेत तब्बल 5,300 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झालेले आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या परिषदेचे आज उद्घाटन झालेले असून एकूण 28 गुंतवणूकदारांनी विविध क्षेत्रात गुंतवणुकीसाठी तयारी दर्शवलेली आहे। यामुळे जिल्ह्यात सुमारे 7,000 थेट रोजगार उपलब्ध होणार आहेत। आमदार अनुप अग्रवाल यांनी धुळ्याच्या उद्योगपूरक वातावरणाचे कौतुक करताना पाण्याची उपलब्धता, रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि शैक्षणिक संस्थांचे जाळे याची माहिती दिली आणि औद्योगिक प्रकल्पासाठी अधिक जागा तसेच रेल्वेजवळ ट्रायपोर्टच्या निर्मितीची मागणी केली। पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी धुळे जिल्हा उद्योगाच्या दृष्टीने प्रमुख केंद्र होईल असा विश्वास व्यक्त केला। परिषदेच्या माध्यमातून उद्योजकांना सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली। या महत्त्वाच्या सोहळ्यात खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, आमदार मंजुळाताई गावित, माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, धुळे जिल्हा अधिकारी जितेंद्र पापडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने या परिषदेसाठी उपस्थित होते। या ठिकाणी माननीय आमदार अनुप अग्रवालजी, माननीय आपले मंत्री जयकुमार रावलजी यांनी धुळे जिल्हा कसा आपल्या उद्योजकांकरता किती पोटेन्शियल धुळे जिल्ह्यामध्ये आहे यामध्ये त्यांनी मांडणी केली आहे। त्यामध्ये आता पुन्हा जाणार नाही। खरं तर आज रस्ते आहे, वीज आहे, पाणी आहे आणि मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र सरकारचा सपोर्ट आहे। या ठिकाणच्या व्यासपीठावरचा जनप्रतिनिधी, खासदार, आमदार सर्व या धुळे जिल्ह्याच्या उद्योजकतेला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत। खरं तर मला अभिमान या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे। या भागाचे आमदार, धुळ्याचे आमदार अनुप बाबू अग्रवाल यांना मी 2.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं। 2.5 वर्षापूर्वी अनुपने सांगितलं होतं की आपल्याला MIDCला समोर न्यायचा आहे, उद्योजकाला समोर न्यायचा आहे। या ठिकाणी आपल्याला धुळे जिल्हा हा प्रचंड ताकदीने मजबूत करायचा आहे। मी अनुपला सांगितलं होतं की 2.5 वर्षांनी म्हणजे मी 2022ला बोललो होतो अनुपला, धुळे जिल्ह्यात जेव्हा आता पुढच्या निवडणुका होती विधानसभेच्या तेव्हा तो आमदार होणार आहे आणि आमदार झाल्यानंतर निश्चितपणे रेकॉर्ड ब्रेक पद्धतीने तो आमदार होणार आहे। आमदार झाल्यानंतर जेव्हा मी येईल तेव्हा उद्योजक समिटाला येईल, तोपर्यंत तो आमदार होऊन पूर्ण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपला धुळे जिल्हा